आपल्यासोबत कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज आहेत. त्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज जे आहे ते उद्घाटन करण्यात येणार आहे, लोकार्पण करण्यात आहेत. महाराज काय सांगाल वसंतराव चव्हाण साहेबांचे आणि तुमचे काय संबंध होते, काय आठवणी? खरं म्हणजे त्यांचे आणि माझे तसे संबंध आले नाहीत, पण आज चिरंजीवांचे जे आज खासदार आहेत ते त्यांचे संबंध आलेले आहेत. त्यामुळे मी इथं आज आलो आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील 29 तारखेला जे आहे ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. आरक्षणाची मागणी त्यांची आहे. जरांगे पाटील साहेबांना तर पूर्वीच पाठिंबा दिलेला आहे आणि पण ते ज्याची मागणी करतायत ते शासन देईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. पण ज्या पद्धतीने आपण बघतो लाखोचे मोर्चे निघाले, मूक मोर्चे निघाले, यापूर्वीसुद्धा आंदोलन झालेत, मोठ्या सभा झाल्यात, शासनाची सगळी उदासीनता पाहायला मिळते या भागात. शासन लक्ष देईल असं वाटतं या खेपेला. एक काँग्रेसचे खासदार म्हणून काय भूमिका असणार आहे? काँग्रेसचे खासदार म्हणून सुद्धा म्हणणं हेच आहे की आरक्षण हा विषय सगळ्यांनाच लागू आहे, तर सगळ्यांचं हित बघून शासनाने योग्य मार्ग यातले काढले पाहिजे. राजे म्हणून काय भूमिका असणार आहे? राजे म्हणून काय भूमिका असणार आहे? जी आहे तेच की. आपण बघतोय की ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी हे आंदोलनाचा इशारा दिला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की गणेश उत्सवात खोडा येऊ नये. एक प्रकारचे त्यांनी इशारा दिला आहे या आंदोलकांना सगळ्या. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि काही प्रश्न निर्माण होणार नाहीत ही सुद्धा अपेक्षा करायला काही हरकत नाही. पण आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे, जी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पण होती, आता भाजपा महायुतीच्या काळात आली. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण कधीपर्यंत मिळेल काय वाटतं? तुमचा अभ्यास काय सांगतो? आता खरं म्हणजे विषय आता सुप्रीम कोर्टमध्ये अजूनही आहे आणि ते काय निर्णय देतात तो बघितलं पाहिजे आणि शासन कशी ती केस लढवतंय हे बघितलं पाहिजे. आत्ताच आपल्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवई कोल्हापूरला येऊन कोल्हापूर बेंच त्यांनी सुरुवात केली आहे आणि तसं काही मला असं वाटलं नाही की ते काहीतरी वेगळा निर्णय देतील किंवा काय देतील. बरोबर योग्यच निर्णय देतील. वाटतं या आंदोलनात मराठाला आरक्षण मिळेल? या आंदोलनाने मराठाला आरक्षण मिळेल असं वाटतं का तुम्हाला? शासन ज्याच्यावर किती दबाव म्हणजे त्यांची इच्छा काय आहे, आणखीन सगळं मेजॉरिटी एवढी मोठी आहे तर ते निर्णय घेतील त्याचा. निश्चित आपण बघतोय हे होते कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज. आता शासन जे आहे ते शासनावर किती दबाव येतो यावर शासन निर्णय घेतील अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.